हाय एव्हरीवन, फातिमा फॅशन डिझायनर चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मी सहर्ष स्वागत करते. तर आपल्याकडे आता फोर्टस ब्लाऊजचं आपल्याला कटिंग करायचं होतं. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टिचिंग नाही दाखवलेली कुठल्याही प्रकारची, फक्त पायपिंग वगैरे दाखवलेली आहे. तर ही पिंक कलरची साडी होती, येलो कलरची साडी होती पूर्ण. त्याचा पिंक कलरचा हा ब्लाऊज होता. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. आणि ही खूप छान अशी म्हणजे मँगो कलर येईल अशा प्रकारची साडी होती. तशीच आपली दुसरी साडी होती, ही काठेवाडी पैठणी टाईप साडी होती. ह्यावरचा ब्लाऊज हा आरी वर्क ब्लाऊज होता. तर तोही आपल्याला स्टिच करायचा होता. त्याची ही डिझाईन आपल्याला बरोबर मध्यभागी घेतली पाहिजे, अशा प्रकारे करायची होती. त्यानंतर आपल्याकडे पेपर कटिंग पूर्ण रेडी असते. मी डायरेक्ट दोन्हीही ब्लाऊजचे एकाच मापाचा ब्लाऊज असल्यामुळे दोन्हीही ब्लाऊजचे अस्तर एकमेकावर ठेवून व्यवस्थित अशी पेपर पहिले आपली आखून घेतले एकदम व्यवस्थितरित्या. आणि तुम्ही बघू शकता आपली कटिंग करणं म्हणजे किती एकदम फिनिशिंगसोबत आहे. त्यानंतर अस्तर कटिंग झाल्यानंतर आपण हा जो आहे स्लीव्जचा भाग घेतला, कारण स्लीव्जला काट यायला पाहिजे होती. बॅकला जरी नाही आली तरी चालून जाते, पण स्लीव्जला. आणि हा बंद बाजू आहे, बंद बाजूच्या साईडने आपण बॅकचा भाग कट करणार आहोत. त्यानंतर ओपन साईडने आपण फ्रंटचा योगपट्टी वगैरे कट करू शकतो. तर अशा प्रकारे आपली प्रॉपर पूर्ण ब्लाऊजची कटिंग झाली होती. त्यानंतर हा नेक्स्ट ब्लाऊज होता आरी वर्कचा. ह्याची गळ्याची डिझाईन होती, मोराची डिझाईन वगैरे होती, तर ती व्यवस्थित आली पाहिजे. त्याला एक साईडला आपल्याला जॉईंट आलेला होता. तर तुम्ही पाहू शकता की ती व्यवस्थितरित्या हा ब्लाऊज आपला स्टिच झालेला आहे. पायपिंग ही एकदम छान अशा प्रकारे झालेली आहे. एक ब्लाऊज स्टिच केल्यानंतर त्याच्या पाठीमागे किती मेहनत असते हे स्टिच करणाऱ्या त्या टेलरलाच माहिती आहे. ब्लाऊज पूर्ण झाल्यानंतर त्याला प्रेस करा, हुक, अशा प्रकारे भरपूर बारीक बारीक कामं असतात. तर तुम्ही बघू शकता ह्या ब्लाऊजमध्ये आपली पायपिंग किती छानरित्या झालेली आहे. आपण जी काठ होती आहे उरलेली होती त्याची पायपिंग केलेली आहे. बरोबर मध्यभागी ह्याचा मोराचा जो भाग होता हा बरोबर स्लीव्जच्या मध्यभागी आला पाहिजे. कस्टमरने आधीच सांगितलं होतं. त्यानंतर स्टिच झाल्यानंतर आपण ब्लाऊज प्रेस करून घेणार आहोत. बारीक बारीक गोष्टी फिनिशिंगसाठी खूप गरजेच्या असतात, ज्या आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. कारण प्रेस केल्याशिवाय ब्लाऊजला फिनिशिंग येत नाही. प्रॉपर तुम्ही कितीही छान चांगलं ब्लाऊज शिवत असला तरी तुम्ही ब्लाऊजला प्रेस करत जा. व्हिडिओ आवडला